सो गाईज आता बेसिकली तुम्ही बघू शकता वरती म्हणजे रात्रीचे वाजलेले आहेत 3:30 आणि आम्ही आज झोपलेलो नाही कारण की आम्ही निर्लज्ज नेहमीसारखं आणि काय माहिती आम्हाला झोप नाही येते. आम्हाला खूप लाईफचं टेन्शन आहे की बाबा फ्युचरमध्ये काय होईल हे ते. आणि बेसिकली आज आमच्या घरी पाहुणे पण येणार आहेत काही, त्यामुळं आम्ही जागी आहे. सो आजचा दिवस कसं जातोय काय जातोय सगळं हिचा ब्लॉग आत्ताच फोन आला होता 4 वाजेपर्यंत येतील असं सांगितलेलं आहे. न्यायला गेले तर आता आम्ही वाट बघत बसलो कधी येतील, त्यानंतर आम्ही झोपू. एवढे पण इम्पॉर्टंट नाही आहेत बट स्टील आम्ही आज दिवसभरात काय काय करणार हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो स्टे ट्यून्ड. बाय. हॅलो गाईज, आता आमच्या घरी गेस्ट आलेले आहेत. जसे की राहुलची मम्मी आलेली आहे. पण कुठे मम्मी? मी नाही मम्मीला दाखवू पागेल. ही माझी बहीण आहे, ही माझी बहीण आहे आणि हा राहुल आहे. ह्या राहुलची मम्मी घरी आलेली आहे थोडीशी बोलण्यासाठी. आहेत राहुलची मम्मी, ज्या की गेस्ट म्हणून आमच्याकडे येणार होत्या. त्यांचीच वाट बघत बसलो होतो आम्ही रात्रभर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आत्ता सकाळचे 11 वाजलेले. आम्ही पाहुणे येणार म्हणून 6 वाजेपर्यंत जागो होतो. त्यांच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारल्यात आणि मग झोपायला गेलो. आत्ता सुद्धा उठलो. आत्ता हे आमची बघूया वातावरण कसं आहे बाहेरचं, त्यांना पण मी ब्लॉगमध्ये दाखवते. ठीक आहे. एक ह्या आहेत, ह्यांची मिसरी खायची चालू आहे आणि ह्या दुसऱ्या ह्या आत्ता उठल्या आहेत. ही माझी मम्मी. पण काय काय गोष्टी बोलून झाल्या तुमच्या, म्हणजे हे पण आत्ताच उठलेले आहेत सगळेजण. आम्हाला फोन आला. इथं ज्यांचं बोलायचं इथं झोपलाय अजून. इथं आणि जिचं बोलायचं आहे ती इथं झोपलेली आहे. हा, हिच्याबद्दल बोलायचं, ती झोपली. गाईज, आता आम्ही सुशीला तयार करतो. आमच्या घरी पाहुणे आहेत म्हणून सुशिलासाठी लागणारं सामान सगळं चिरून ठेवलेलं आहे. हो, आम्ही आता सुशीला करणार सकाळची तिची भांडी घासणार. जसं की कप पडलेली ती घासणार आहे चहा प्यायसाठी. ठीक आहे. आज आपण बघूया की सुशीला कसा तयार होतो. आमचा सुशीला तयार करायचं चाललंय. आमची बाई सुशिलामध्ये आता अद्रक घालणार आहे. सुशीला घालणार, चहात घालणार आहे. चहात घालणार आहे. हे साक्षी झाली तिची. इथं थोडीशी चर्चा चाललेली. सगळेजण मीटिंग बसवल्यागत बसले ते आणि आम्ही दोघी वेगळीकडेच आहेत. आम्हाला स्वयंपाक करायला लावलाय. बाकी सगळे असे पद्धतीने बसले. आम्ही टाकले आता सध्याला तेल कढईत. सुशिलेमध्ये मी घातले जिरं आणि आता टाकले कढीपत्ता. कढीपत्ता टाकलाय. त्याला थोडंसं आता वाजून द्यायचं. मग टाकायचं आपल्याला मिरच्या. काय झालं तर जागाच नाही ठेवायला काय. आता आपण टाकणार आहोत मिरच्या. मिरच्यांना थोडंसं चांगलं परतून घ्यायचं. आता बाईने आमच्या शेंगदाणे टाकले, जे की सांगितले नव्हते पण टाकले. तर सांगितले नव्हते ना मी बरं. कांदा टाक. मिरच्या कमी पडणार आहेत असं म्हणते. नको पण ठीक आहे, चिर ना. कांदा टाकला ह्याच्यामध्ये, जे की दाखवल्या नाही ह्या ब्लॉगमध्ये कांदा टाकताना, कारण हिने कारभार केलाय. तर ह्यानी कांदा टाक. कांदा पण नीट चिरला नाही गेलेला आहे. आपण तो बडका साई चिरलाय, आम्हाला येत नाही म्हणून. असं खाऊ वाटत नाही, लागतं जाताला. रोहिणी तू भूत दिसायला लागली, अंधारात दिसायला लागली. हे मुरमुरे आहेत. ह्या मुरमुऱ्याचा आम्ही काय करणार आहे, सुशिला तयार करणार आहे. मुरमुऱ्यांचा सुशिला कांद्याच्या पोह्यासारखा. मला अजूनही झोप येते, माझे डोळे पेंगतात आहे, पण तरी
मला पोहे वाढतो पोहे सुशीला जीव मला बघायला येणार आहे मी पोहे वाढते. पहिल्यांदा पद्धत बघितली आहे की घरामध्ये पोहे न तयार होता सुशीला तयार होता आणि ही अर्धीने मी खायला लागली अधून मधून चाललंय टेस्ट केलं पाहिजे मीठ कमी जास्त केलं पाहिजे. ताटात सगळ्यांनाच खातेस का? नाही हा ती ताट चमचा एक दिली. सुशीला वाढून चालाय. आता पुढचं आपण काय रिॲक्शन आहे ते बघूया. सगळेजण सुशीला खात बसले तर थोडासा टॉपिक चालला. हा आमच्यातला मधला कबाबमध्ये हड्डी ही ह्या दोघांचा विषय लग्नाचं चाललंय. अशी सुशिलेमध्ये काय टाकतीये शेंगदाण्याचा कूट घालून खातीये. जे की भेटूया बाय बाय थोड्यानंतर भेटूया आपण.